नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशीसे लर्निंग. आज आपण 19वा पाठ राष्ट्रभक्तीही म्हणजेच काय तर पॅट्रिओटिझम ह्या पाठातून आपल्याला पॅट्रिओटिझम किंवा राष्ट्रभक्तीचा संदेश आपल्याला मिळणार आहे. बरोबर. तर चला पाहूयात या धड्यामध्ये काय सांगितलंय. ओके. अथ कोऽपि यात्रिकः प्रतिदिनं रेलयानेन यात्रां करोति स्म. सगळं काही आहे ते लंग लकारामध्ये आहे. अथ नाव और वन्स कोऽपि कोई एक कुणीतरी. समबडी वॉज ट्रॅव्हलिंग. यात्रिकः म्हणजे काय ट्रॅव्हलर. प्रतिदिनम एव्हरीडे. रेलयानेन कशाने तर रेलयानेनं म्हणजे ट्रेननी यात्राम करोति स्म. तो रोज देर वॉज अ ट्रॅव्हलर हू एव्हरीडे यूज टू ट्रॅव्हल बाय रेल्वे. एकदा तस्यैव पृष्ठतः दीर्घ आसने एका छात्रा उपाविशत. एकदा काय बरं झालं तर तस्यैव पृष्ठतः त्याच्याच पृष्ठतः म्हणजे काय राईट बिहाइंड हिम. बरोबर त्याच्या मागील बाजू पृष्ठतः म्हणजे बिहाइंड. ओके. पुरतः म्हणजे पुढील बाजू आणि पृष्ठतः म्हणजे मागील बाजू. पण इकडे आपण असं धरूयात की त्याच्याच बाजूला या अर्थाने. एकदा तस्यैव पृष्ठतः दीर्घ आसने. आसन म्हणजे काय बसण्याची जागा. आसन कसं होतं तर दीर्घ होतं, लॉंग. ऑन अ लॉंग सीट. एका छात्रा उपाविशत. आता बघा एकह छात्रह नाही आहे, एका छात्रा म्हणजे इकडे काय आहे तर ती मुलगी आहे. एका छात्रा उपाविशत. उप अधिक अविशत उपाविशत वॉज सिटिंग. कारण की लंग लकारमध्ये आहे ही कहाणी स्टोरी. अकस्मात सा म्हणजेच काय झालं. सा म्हणजे ती शाला स्यूतम उद्घाट्य. आता बघा उद्घाट्य ल्यबंत आलेलं आहे कारण की इकडे उपसर्ग लागलेला आहे म्हणून. सूचिम तथा सूत्रम स्व्यकरोत. अकस्मात सडनली. सा छात्रा म्हणून इकडे सा आलेला आहे कारण की ती स्त्रीलिंगी आहे. शाला स्यूतम शाळेची बॅग उद्घाट्य उघडून. सूचिम तथा सूत्रम म्हणजे काय नीडल अँड थ्रेड. स्व्यकरोत तिने बाहेर काढलं. यात्रिकः कुतूहलेन ताम पश्यति स्म. सडनली right behind the passenger or that man, the girl suddenly opens her school bag and from the school bag what is expected, like books are expected म्हणजे वया पुस्तकं or like water bottle, tiffin box or something like that it's to be expected. but तिने काय उघडलं, तिच्या बॅगेतून काय निघालं तर निडल अँड थ्रेड निघाली. सो ही वॉज शॉक्ड और सरप्राइज टू सी. यात्रिकः कुतूहलेन विथ क्युरिओसिटी कुतूहल. ताम पश्यती सा ते ताहा है ना. ताम पश्यती स्म तिला त्याने बघितलं विथ क्युरिओसिटी. ही सॉ टुवर्ड्स हर. बालिका शाला स्यूते किमर्थम सूचिसूत्रे आनयती. बालिका शाला स्यूते शाळेच्या बॅगमध्ये किमर्थम का बरं तू निडल अँड थ्रेड आणतीये आनयती. तथा च रेलयाने ताभ्याम किम प्रयोजनम. आणि रेलयानामध्ये ह्याचं काय बरं प्रयोजन आहे. व्हॉट इज द रिझन दॅट यू आर ब्रिंगिंग दिस निडल अँड थ्रेड इन युअर बॅग अँड दॅट टू बाय ट्रॅव्हलिंग इन ट्रेन. वाय डिड शी ब्रिंगिंग दॅट इन द ट्रेन. ओके. सो इति यात्रिकः अचिंतयत. असं तो यात्रिक मनोमन विचार करत होता. ही वॉज
thinking that why she is bringing that too in the train, why she is carrying these stuffs in the school, like that. सा बालिका सूच्यां सूत्रं निवेश्य आसनस्य छिन्नं तल्पं यथापूर्वम् अकरोत्. आता बघा, सा बालिका तिने काय केलं तर सुई दोरा ओवला, हां म्हणजे सुईमध्ये तो धागा किंवा दोरा टाकला आणि आसनस्य छिन्नम, जिकडे जिकडे ते ट्रेनचं आसन जे आहे ते छिन्नम म्हणजे जिथे जिथे ते फाटलेलं आहे, जिकडे जिकडे खराब झालेलं आहे ते तिने यथापूर्वम अकरोत, तिने ते पहिल्यासारखं काय केलं तर करून ठेवलं. म्हणजेच काय तर तिकडे तिने ते शिवलं. म्हणजेच काय की ती जिथे जिथे काय त्याला म्हणतात ट्रेनची सीट किंवा ते जे कापड असतं ट्रेनचं जे फाटलेलं होतं ते तिने स्टिच केलं. छिन्नम तल्पम यथापूर्वम अकरोत, ते पहिले जसं होतं तसं तिने व्यवस्थित करून ठेवलं. यात्रिकः अपृच्छत, ट्रॅव्हलर आस्क्ड, अपृच्छत लंगलकार मध्ये असते. अयि बालिके त्वं किं करोषि. नाव ही इज व्हेरी मच सरप्राइज्ड. अरे अयि बालिके, ओ गर्ल व्हॉट यू आर डुईंग. त्वं किं करोषि, त्वं अस्ति अतः करोषि मध्यमपुरुष मध्ये अस्ति अत्र. बालिका अवदत् एतद् रेलयानम् अस्माकं कृते अस्ति. बालिका काय म्हटली, ती मुलगी काय म्हटली, एतद् रेलयानम, हे जे रेलयानम आहे अस्माकं कृते अस्ति, आपल्यासाठी ही जी काही रेल्वेची सुविधा आहे ती आपल्यासारख्या पॅसेंजर्ससाठी आहे. एतत् राष्ट्रस्य संपत्तीही खलु, आणि किती महत्त्वाचं म्हटली आहे ती की एतत्, ही जी रेलयानाची सुविधा आहे राष्ट्रस्य संपत्तीही खलु, राष्ट्राची संपत्ती आहे ही. दिस treasury or this treasure belongs to the nation. This train belongs to us and its protection is our primary duty. This train belongs to the nation. This is not our self-made train. This is by the government for the people. तस्य सुरक्षणम अस्माकं आद्यं कर्तव्यम एव. तस्य सुरक्षणम, त्याची काळजी घेणं किंवा ती ट्रेन साफसुथरी ठेवणं. त्या ट्रेनची जर सीटला आपण मुद्दामून भोकं पाडत असू, मुद्दामून थुकत असू, मुद्दामून फ्लश नाही करत असू, किंवा आपण जे काही वेफर्स वगैरे खातो तो कचरा आपण ट्रेनमध्ये सगळ्या फॅसिलिटीज असतात, जर आपण त्या फॅसिलिटीजचा फायदाच नसेल करून घेत असू, प्लॅस्टिक वगैरे आपण आपल्या बॅगमध्ये किंवा तिकडच्या डस्टबिनमध्ये डिस्पोज नाही करत असू, तर आपली ही चुकी आहे. तस्य सुरक्षणम अस्माकं आद्यं कर्तव्यम एव. कुठलीही नॅशनल जी गोष्ट आहे जी बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट विच इज मेड फॉर द पीपल, त्याचं काय त्याला म्हणतात, त्याची काळजी घेणं, त्याला साफसुथरं ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आद्यम कर्तव्यम, दॅट इज आवर ड्युटी, दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स आवर नेशन. अहम तदेव करोमी, आणि मी तेच करत आहे. अहम करोमी, करोमी इकडे आलं आहे कारण की इकडे अहम सब्जेक्ट आहे. बालिकायाः एतदुत्तरम अतीव बोधप्रदम. बालिकाचे ते उत्तर अतीव बोधप्रदम होते, म्हणजे बोध देणारे होते, काहीतरी मोरल व्हॅल्यू किंवा एनलाइटमेंट देणारे होते, काहीतरी त्यातून शिकण्यासारखं होतं. अचानक असे डोळे चमकतात आपल्याला कोणी काहीतरी चांगलं सांगितल्याने, तसंच त्या माणसाचं झालं. अनेन उत्तरेण भूरी प्रभावितः सह यात्रिकः विचारमग्नः अभवत. विचारमग्नोभवत किंवा विचारमग्नः अभवत. त्या उत्तराने तो माणूस भलताच प्रभावित झाला आणि सहयात्रिकः विचारमग्नः अभवत, आणि तो यात्री एकदमच गहरे थॉट में चला गया. एकदम असं बोलतात ना, डीपली गॉट इमर्स्ड इन द थॉट्स. प्रोसेसिंग त्याची चालू झाली थॉट्सची, रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन चालू झालं. भो हो बालकाः वयम अपि सर्वे राष्ट्रसंपत्तेः सुरक्षणाय राष्ट्ररक्षणाय संवर्धनाय च कटिबद्धाः भवामः. तर आपण सुद्धा, ओ चिल्ड्रेन, आपल्याला तर ते सांगतायत
काय सांगतायत तर ओ चिल्ड्रेन लेट अस ऑल बी कमिटेड टू वॉट टू द प्रोटेक्शन टू द डिफेन्स अँड टू द डेव्हलपमेंट ऑफ आवर कंट्री बिकॉज दीज आर ऑल नॅशनल प्रॉपर्टीज. आणि हे जे नॅशनल प्रॉपर्टीज आहेत, बस असू देत, ट्रेन असू देत, त्यानंतर किल्ले म्हणजे काय फोर्ट्स असू देत, रायगड किल्ला झाला किंवा राजस्थानमध्ये अनेक किल्ले आहेत, महाराष्ट्रामध्ये मुरुड जंजिरा, प्रतापगड, पन्हाळगड एक्सेट्रा एक्सेट्रा. तर गार्डन्स असू देत, त्यानंतर एनी हिस्टॉरिकल आर्किटेक्चर किंवा मॉन्युमेंट्स असू देत. सो दोज आर ऑल नॅशनल प्रॉपर्टीज अँड टू कन्झर्व देम, टू डेव्हलप देम, टू प्रोटेक्ट देम, इट इज आवर first responsibility as a civic or as a citizen of India, and it comes under civic sense. आपण नागरिक शास्त्र शिकतो, आपण सिविक्स शिकतो, पण आपण विसरून जातो की ह्या गोष्टीसुद्धा सिविक सेन्समध्ये येतात. आणि फक्त बॉर्डरवर जाऊन लढणं नाही, किंवा जर आपल्याला ते शक्य नाही आहे की आपण बॉर्डरवर किंवा नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये नाही आहे, किंवा आपण देशपातळीवर लाईक गेम्समध्ये नाही आहे म्हणजे स्पोर्ट्समध्ये नाही आहे, किंवा आपण देशासाठी कुठे आपण आपल्याला काही करू शकत नाही आहे, ॲटलिस्ट आपण आपल्या सिटीला क्लीन ठेवू शकतो. आपण आपल्या हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्सना किंवा असे जे ट्रेन्स वगैरे असे जे आपल्या पब्लिकसाठी ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण क्लीन ठेवू शकतो, त्यांचं कन्झर्वेशन करू शकतो, त्यांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. ही सुद्धा एक पॅट्रिओटिझम आहे, ही सुद्धा एक नॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अँड ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया इट इज अ बेसिक सिविक सेन्स. ओके, सो राष्ट्रधर्मम आचरामः. त्यामुळे हा जो राष्ट्रधर्मम आहे तो आपल्याला सगळ्यांना काय केलं पाहिजे तर अंगी स्वीकारला पाहिजे. आचरामः, मी वहामहा, कारण की अहम आवाम वयम, वयम आचरामः, त्यामुळे ते तिकडे तसं म्हटलेलं आहे. सो व्हेरी गुड मेसेज दिस चॅप्टर इज गिविंग अस. पॅट्रिऑटिझम, देशभक्ती आपण कुठल्याही द्वारे करू शकतो. आपल्या साध्या एरियालासुद्धा तुम्ही साफसुथरं ठेवून म्हणजे तुम्ही एखाद दुसरं झाड लावून त्याचं संगोपन करून आपल्या एरियामध्ये जे काऊज आहेत, बफेलोज आहेत किंवा नॉर्मल स्ट्रे कॅट्स, स्ट्रे डॉग्स आहेत त्यांचंसुद्धा रक्षण करून तुम्ही तुमची छोटी छोटी जी ड्युटी आहे ती राष्ट्रासाठी करू शकता. ओके, सो दिस इज़ अ वेरी गुड मैसेज पर लेसन है ये हमारे सबके लिए. एंड इट इज़ बिन टेलिंग अबाउट द नॉर्मल सिविक सेंस वी शुड हॅव इन आर लाईफ. ओके, सो एकंदर ह्या पाठामध्ये जे काही वर्ब्स आहेत, क्रियापद आहेत ते लंग लकारमध्ये आहेत. त्यामध्ये पण जर तुम्हाला काही डाऊट्स असतील या लेसनमध्ये, डू लेट मी नो in the comment section. Do share this video with your friends. Study hard. Thank you so much. Stay tuned for more. Do like, share and subscribe. Jayatu Sanskrutam, Jayatu Bharatam.